डहाणू जव्हार रोडवरच्या वेतीत खड्ड्यात पडून मुंबईतल्या जागृती होगळे या बाईक रायडरचा रविवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला। या आकस्मिक घाल्यामुळे होगळे कुटुंब पूर्त कोलमडून गेले। जागृती होगळे यांचे दीर विशाल होगळे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता शर्मा यांनी। आपल्या सोबत विशाल घोगले आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, नक्कीच हे खूप धक्कादायक आहे आपल्या फॅमिलीसाठी पण, की फक्त एक खड्ड्यामुळे आपली जी वहिनी होती तिचा जीव गेला आणि ही काय पहिल्यांदा ती बाईक रायडिंग करत नव्हती। ह्या अगोदर पण आपण सांगितलं की ती लद्दाखला जाऊन आली आहे, तिचा पॅशन होता, प्रत्येक शनिवारी रविवारी ती बाईक रायडिंगला जायचं। नक्की काय घडलं होतं, तुम्हाला कशी सूचना भेटली आणि तुम्ही कोणाला ह्या सगळ्यासाठी जिम्मेदार म्हणता? वहिनी दर सॅटर्डे संडेला जायची बाईक रायडिंगला, तिला खूप आवड होती। ती ह्या संडेला पण मॉर्निंगला निघाली धानू साईडला विथ फ्रेंड्स बरोबर होते। त्या साईडून तिथून मॉर्निंगला फोन आला की असं असं ॲक्सिडेंट झाला आहे। ते खड्डा होता, खड्डा दिसला नाही, खड्ड्यात पाणी होतं म्हणून ॲक्सिडेंट, त्या खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट झाला। त्यांच्या फ्रेंडकडून फोन आला की मॉर्निंगला नाही 8:30 की 8 वाजता फोन आला की असं असं झालं। जस्ट आम्हाला पण माहीत नाही, सिरियस म्हणून आम्ही पण गेलो तर इन्सिडेंटली ऑन द स्पॉटच सगळ्या गोष्टी झालेल्या। एक खड्ड्यामुळे लोकांचा जीव जातो, तुम्हाला काय वाटतं की नक्कीच प्रशासनाला कुठेतरी लाज वाटायला पाहिजे? हो, नक्कीच वाटायला पाहिजे। एक फॅमिली उद्ध्वस्त झाली त्या खड्ड्यांमुळे। तुम्ही बीएमसीला आणि जे प्रशासन आहे ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे खड्ड्यांना बुजवण्याची, त्यांना काय सांगाल? बीएमसीचे जे अधिकारी पण रस्त्यावरून फिरतात, त्यांना दिसत नाहीत, फक्त जनरल पब्लिकलाच दिसतात खड्डे, त्यांना पण दिसतात ना। त्यांच्यासमोर पण आम्ही पण नॉर्मली जातो, तो आम्हाला दिसतात, तर ती लोक रोडनी जातात, त्यांना पण दिसत असतील खड्डे। म्हणजे जे दिसतंय ते तरी बघून तुम्ही पुढचं काय आहे ते प्लॅनिंग करा। मला वाटतं बीएमसीवर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर केस केला पाहिजे। हो, नक्कीच। वहिनीसारख्या कितीतरी रोज ॲक्सिडेंट्स होत असतात, असं नाही की एक क्वचित घटना आहे, असं कितीतरी रोज फॅमिली उद्ध्वस्त होतात। कॅमेरामॅन प्रमोद सोबत कविता शर्मा, जी24 तास, मुंबई। जी24 तास रहा एक पाऊल पुढे।